हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री कानिपनाथ कोचिंग क्लासेसमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SSC आणि HSC यासाठी होणाऱ्या एक्झाममध्ये जी काय आन्सर शीट असते त्याचं फ्रंट पेज कसं फिल करायचं हे डिस्कस करणार आहोत. तर इथे तुम्हाला स्क्रीनवरती काही सॅम्पल आन्सर शीट दिसतील. अशा प्रकारे तुमच्या समोर बोर्डची आन्सर शीट असेल. त्याला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजून सांगतो कुठे काय भरायचं म्हणजे जेणेकरून तुमचा परीक्षामध्ये गोंधळ होणार नाही. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर इथे तुम्हाला दिसत असेल सेंटर नंबर दिलेला असतो या कॉलममध्ये. आता हा सेंटर नंबर काय असतो, ज्या शाळेत तुमचा नंबर आलेला असतो एक्झामसाठी त्या सेंटरला एक काहीतरी कोड असतो किंवा सेंटर नंबर असतो. तो सेंटर नंबर तुमच्या हॉल तिकीटवर असेल आणि तुम्ही ज्या एक्झाम हॉलमध्ये बसताल त्या बोर्डवरती सुद्धा तिथल्या सुपरवायझरने किंवा जो गार्डिंगला सर असतील त्यांनी त्या बोर्डवरती सुद्धा लिहिलेला असेल. सो हा सेंटर नंबर व्यवस्थित त्यांच्याकडून कन्फर्म करून इथे भरायचा आहे. त्यानंतर इथे तुमचा सीट नंबर दिला असेल. सीट नंबर ऑब्विसली कुठे असणार आहे, हा तुमच्या हॉल तिकीटवरती. सो हॉल तिकीटवरती बघून व्यवस्थित या कॉलममध्ये डिजिट्समध्ये म्हणजे अंकामध्ये तुमचा नंबर इथे भरायचा आहे. आणि खाली कशामध्ये दिला, इन वर्ड्स. वर्ड्स म्हणजे काय, शब्दामध्ये. सपोज तुमचा ईने जर स्टार्ट होत असेल E-1 lakh जे काय असेल त्याच्यामध्ये फिल करायचं. त्यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचरमध्ये इथे तुमची साईन करायची. त्यानंतर इथं काय दिलंय, सब्जेक्ट. इथं ज्या सब्जेक्टची एक्झाम असेल, लेट्स इंग्लिशचा पेपर असेल तर इंग्लिश. ओके. त्यानंतर इथे खाली डेट दिली असेल तर डेट फिल करायची आहे, ज्या तारखेला तुमचा पेपर असेल. खाली नंबर ऑफ सप्लिमेंट, जर तुम्ही काही सप्लिमेंट घेतल्या असतील तर सप्लिमेंट लिहायची आणि टोटल इथं करायची. ओके. ही सगळी माहिती व्यवस्थित भरायची. त्यानंतर आणखीन एक महत्वाचा पॉईंट म्हणजे बारकोड स्टिकर. तर बारकोड स्टिकर तुमचे गार्डिंगचे सर तुम्हाला देतील. बारकोड स्टिकर या चौकोनामध्ये व्यवस्थित चिटकवायचा आहे. ओके. तिथे कोणताही गोंधळ करू नका. एक खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, काळजी करू नका, काळजी घ्या. आलं लक्षात? म्हणजे गोंधळून जायचं नाही, गडबड करायची नाही, काही चुकीचं भरायचं नाही, खाडातोड करायची नाही याच्यामध्ये. ओके. कुठे जर काही अडचण असेल तुम्हाला, कुठे काही डाऊट आला तर तुम्ही तुमच्या हॉलवरती जे काही गार्डिंगला किंवा सुपरवायझरला जे काही सर असतील सुपरविजनला त्यांना तुम्ही विचारू शकता, पण चुकीचं काही भरू नका. ओके. सो अशा प्रकारे आन्सर शीटचे सॅम्पल तुम्हाला दिसत असतील स्क्रीनवरती. हे थोडं फार फरकाने सेम आहे. ओके. अशा प्रकारचे आन्सर शीट असतील, याच्यामध्येही त्या गोष्टी दिलेल्या असतील. फक्त तुम्ही रीड करायचे व्यवस्थित आणि त्यात रिस्पेक्टिव्ह माहिती भरायची. ओके. सो श्री कानिपनाथ कोचिंग क्लासेसकडून तुम्हाला सगळ्यांना 10वीच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप चांगला पेपर लिहा आणि चांगले मार्क्स मिळवा. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट.